आज आपण बाप्पासाठी मोदक बनवतो. आज गणेश चतुर्थी आहे ना, माघ महिन्याचे गणपती, त्यासाठी मोदक बनवतो. गॅसवर मी पॅन ठेवला, 1 वाटी तीळ घालते बघा. मी तिळाचे मोदक बनवतो. तीळ चांगले भाजले, तडतड उडायला लागलेत बघा. मी खाली काढून घेते. त्याच पॅनमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घालते आणि त्यात खवलेला नारळ घालते बघा. आणि परतून घेते. आता हा नारळाचा चूर चांगला भाजून घेतला. आता त्यात गूळ घालते मी. आपल्याला जितपत गूळ लागेल, म्हणजे गोड खायचं तेवढा गूळ घालायचा. चांगला मिक्स करून घेतला. यामध्ये हे भाजलेले तीळ ओतते मी आणि चांगले एकजीव करून घेते. मी अर्धा चमचा वेलची पूड टाकते आणि मिक्स करून घेते. असं छानपैकी पुरण आपलं तयार झालं. आता मी खाली उतरून घेते आणि थंड करून घेते. तर मी पॅन ठेवला, त्यात 2 वाट्या पाणी घालते. उकळीचे मोदक करतोय आज आपण. मीठ घातलं, 1 चमचा साजूक तूप घालते. आता गॅसची आच मंद करते मी आणि 1 वाटी बघा तांदळाचं पीठ घेतले. आता मी याची उकड काढून घेते. चांगलं मिक्स करून घेतले. आता मी 2 मिनटं झाकण ठेवते. हे बघा 2 मिनटं झालेत. आता झाकण काढूया आपण. छानपैकी वाफ काढली. आता मी खाली उतरून घेते. ताटात काढून घेतले. गरम आहे. असंच मी मळून घेते. असं मी पीठ मळून घेतले. आता माझ्याकडे साचा आहे बघा. या साच्याने मी मोदक बनवते. आता इथे तूप लावून घेतलं आहे मी सर्व. आता बंद करते. थोडंसं असं गोळा घेऊन आतमध्ये पूर्ण असं लावून घेते सगळीकडे. असं मी आतमध्ये पीठ लावून घेतलं आहे. आता हे सारण असं गोळा करते आणि ह्याच्यामध्ये भरते. मग असं वरतून असं पीठ लावते बघा. इथे असं सारखं करून घेते. असं पीठ लावून घेतलं बघा. आणि आता मी मोदक काढून घेते. हे बघा किती छान मोदक झाला. असं छानपैकी मोदक झालं आहे. असेच मी सर्व करून घेते. असे सर्व मोदक करून घेतले. त्याला तिळसुद्धा लावले. आता हे चाळणीत हे मोदक ठेवते. तर गॅसवर बघा मी पाणी ठेवले उकळत. हे ढोकळ्याचं भांडे, त्याच्यात पाणी उकळत ठेवले. जाळी त्याच्यावर आणि याच्यावर ही चाळण ठेवते आणि झाकण ठेवून 15 मिनटं स्टीम करून घेते. 15 मिनटं झाले. आता मी झाकण काढते बघा. मोदक आपले चांगले स्टीम झाले तर मी खाली उतरून घेते. असे मी तिळाचे मोदक बनवून घेतले. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.